काय फरक आहे एफडी आणि म्युच्युअल फंडमध्ये? शेअर मार्केटमध्ये जे अप्स अँड डाऊन्स होतात त्याचा या म्युच्युअल फंडवर कसा परिणाम होतो? कसं ओळखायचं की मी कुठे इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि स्मार्टली इन्व्हेस्टमेंट कुठे होऊ शकते? पेन्शन्स आता म्युच्युअल फंड्सच्या रूपाने लोक आज बघत आहे. आजचा जो मध्यमवर्गीय आहे तो उद्या गरीब होणार आहे. जसा पगार वाढतोय सर, समजा या वर्षी मला 20,000 रुपये पगार आहे, त्यातले 2,000 मी इन्व्हेस्ट करतोय, पुढच्या वर्षी 25,000 रुपये पगार झाला, तर ते इन्व्हेस्टमेंटचा रेशो कसा वाढवायचा? ॲडमध्ये आम्ही ऐकतो म्युच्युअल फंडचे की म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. मग सिक्युरिटी काय म्युच्युअल फंडची? मंडळी नमस्कार. वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, कमवणारे लोक SIP मध्ये इन्व्हेस्ट करतात, कोणी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात, कोणी शेअर मार्केटचा अभ्यास करून त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. पण शेअर मार्केटमध्ये आपण बघत असताना तुम्ही एक नोटीस केलं असेल की काही जणांना खूप फायदा होतो आणि काही जण रोज लॉस बुक करतात. काही जण करोडो कमवतात, काही जण करोडो गमावतात. तर का बरं असं होत असावं, या विषयावर चर्चा करण्यासाठी आज मी खूप एक्सपर्ट व्यक्तीला स्टुडिओमध्ये बोलवलं आहे. विपिन गिरी सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं वैचारिक किडावर. आपण सरांशी गप्पा मारूया. सर स्वतः NISM रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत. सो आजचा टॉक एकदम हेल्पफुल होणार तुमच्यासाठी. शेवटपर्यंत नक्की बघा. काही जण रोज करोडो कमावत आहेत, काही जण करोडो गमावत आहेत. तर का बरं ही दरी असेल? का बरं असं होत असावं? बेसिकली स्टॉक मार्केट जर आपण बघितलं तर स्टॉक मार्केट हा एक मोठा समुद्र आहे. यामध्ये छोटे छोटे ट्रेडर्स आहेत, मोठे मोठे बँक्स आहेत, म्युच्युअल फंड मॅनेजर्स आहेत, HNI क्लायंट्स आहेत, हाय नेटवर्थ इन्कमवाले. सो हे जे सर्व लोक आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या एक्सपर्टाईज बघतो, तर आज आपण बघितलं असेल मोठे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांना पूर्ण बॅलन्स शीट रीड करण्याचं नॉलेज आहे. ते कुठलेही इन्व्हेस्टमेंट करताना कंपनीचं बिझनेस मॉडेल काय आहे, ती कंपनी कधी स्थापन झाल्यापासून त्या कंपनीचा आजचा नेट प्रॉफिट किती आहे, एक्सपेन्सेस किती आहेत, त्या कंपनीचं इन फ्युचर ते सेक्टर ग्रो करेल का नाही, ह्या सर्व फॅक्ट्स त्यांच्या एक प्रॉपर स्टडीमध्ये असतात. पण या व्यतिरिक्त जर आपण लॉस करणारा जर वर्ग बघितला तर त्यामध्ये मोस्ट ऑफ द इंट्राडे ट्रेडर्स जे सुरुवात करतात, 1-2 यूट्यूब व्हिडिओ बघून वगैरे सुरू केलं असं त्यांनी. आणि जर मोठे जर इन्व्हेस्टर आपण बघितलं, सर्वात अगोदर त्यांचा बघण्याचा एरिया जो असतो त्या स्टॉक्सचा, तो स्टॉक्स ओव्हर प्राइस्ड आहे का, त्याच्या बुक व्हॅल्यूच्या तो खाली आहे का वर आहे. आपल्याला जर एक 100 रुपयाचा शेअर जर आपण बघितला, 100 रुपीचा शेअर बघितला, तर तो शेअरची मार्केट प्राइस आहे. ठीक आहे. प्रत्येकाला हे समजून घेणं गरजेचं आहे की त्यांनी ज्यावेळेस जे स्टॉक्स परचेस केलेले असतील त्यावेळेस त्यांनी ते सिलेक्शन करण्याचे क्रायटेरिया काय ठेवलेले होते. सो आपण काय करतो, आपण आज ट्रेड घ्यायचा आहे आणि उद्या मला करोडपती बनायचं आहे. किंवा आपण ते अक्षय कुमारचा एक मूवी बघितलेला आहे, त्याच्यामध्ये ते एक का डबल करतात, त्याच्यामध्ये बाबू भैया आणि ते असतात. होतो का त्याच्यामध्ये डबल? त्यांचाही नाही होत. त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये असं कोणी जर भेटत असेल की तो एकचा डबल करायचा प्रयत्न सांगतोय तुम्हाला, तर तशा व्यक्तींपासून तुम्ही दूर राहा. एखादं असं उदाहरण तुम्ही पाहिलं का की एक्साइटमेंटमध्ये त्यांनी पैसे टाकले, भरपूर पैसे झाले आणि मग त्याचा तो करतच गेला आणि पुढे जाऊन पुन्हा झोपला? आम्ही ऑप्शन्समध्ये ज्यावेळेस ट्रेड घेतले होते त्यावेळेस तो ऑप्शन 50 रुपयाचा जर कॉल घेतला एक्सपायरीच्या दिवशी, तर तो बँक निफ्टी जर फायर केली बँक निफ्टीने 400-500 पॉईंटचा, तर तो 50 रुपयाचा कॉल 500 रुपयाचा पण जातो. हे आम्ही स्वतः एक्सपिरियन्स केलेले आहेत. पण दुसऱ्या दिवशी जर तुम्ही परत 50 रुपयाचा कॉल घेतला आणि दुसऱ्या दिवशी एक्सपायरी नसेल, मोमेंटम नसेल किंवा बँक निफ्टी जर फ्लॅट असेल, तर त्या ठिकाणी तो एव्हॅपरेट होऊन जातो, म्हणजे त्याच्यात थिटा डिके होऊन जातो. सो दॅट इज ऑल्सो नॉर्मल थिंग. आपण ते आहेच स्टॉक मार्केटमध्ये की तुम्ही एक दिवसाचा रिटर्न बघून किंवा एक दिवसाचा कॉल वाढला आणि पुट वाढला किंवा एक पर्टिक्युलर XYZ स्टॉकची प्राइस वाढली म्हणून तेवढेच रिटर्न मला रोज मिळतील, हे चुकीचं आहे. सो आज जर XYZ कंपनी असेल, कुठली पण घ्या, आज जर 5% तिची प्राइस वाढली असेल तर उद्या 5%च वाढेल असं नाहीये काही. उद्या ती 2% पण वाढेल, उद्या 1% पण वाढेल. कुठलाही स्टॉक 1 रुपयाचा 1000 रुपयापर्यंत ज्यावेळेस जर्नी असते त्याची, तर तो 1 रुपयाचा 100 रुपयापर्यंत गेल्यानंतर तो परत खाली येत असतो 70-60 रुपयापर्यंत. त्यानंतर परत तो 200-300 पर्यंत जातो, परत तो खाली येत असतो 20-30 रुपये. तर ही जर्नी जी आहे, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, आपण डाऊ थेरीमध्ये ते शिकतोच. सो डाऊ थेरी तेच सांगते की तुम्ही कुठलाही स्टॉक ज्यावेळेस घेता, तो अप ट्रेंडमध्ये जरी असेल, 100 रुपये जर वाढला तर तो 1/3 परत पडत असतो. 100 रुपये वाढला, परत 20-30 रुपये खाली येतो, परत 100 रुपये वाढतो, परत 20-30 रुपये खाली येतो. तर याला आपण म्हणतो की नवीन हाय बनवतोय, तो स्टॉक ब्रेकआउट करतोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे त्याचा अप साईडला मोमेंटम आहे, अप ट्रेंडमध्ये आहे. जो हा स्टडी जो आहे हा सुरुवातीला नवीन आलेल्या ट्रेडरला किंवा इन्व्हेस्टरला नसतो.
त्यामुळे सुरुवात ट्रेडरने डायरेक्ट स्वतः न करता पर्टिक्युलर तुमच्याकडे जर 10 लाख असतील तर त्यातले ऑलमोस्ट 99% फंड मॅनेजरकडे द्यावे आणि 1% स्वतः तुम्ही आधी पेपर ट्रेड करून स्वतः टेस्ट करा की मी या ठिकाणी त्या 1%चे 2% करू शकतो का. आणि ते जर तुम्ही 50,000चे 1 लाख केले तर मग तुम्ही तुमचे फंड स्वतः हँडल करा. पण तोपर्यंत तुम्ही एक्सपर्टच्या अंडरच ते फंड्स ठेवले पाहिजे. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. एक ट्रॅडिशनल पद्धत आहे सर इन्व्हेस्टमेंटची FD. तर तुम्ही म्युच्युअल फंडचे डिस्ट्रीब्युटर आहात, तर काय फरक आहे FD आणि म्युच्युअल फंडमध्ये? FD जो आहे हा फिक्स्ड रिटर्न आहे आणि FD मध्ये जर तुम्हाला असं असेल की सर मला माझं एक पर्टिक्युलर गोल आहे, मला पुण्यामध्ये घर घ्यायचं आहे आणि मी त्यासाठी एक 5 लाख रुपये डाऊन पेमेंट 10 लाख रुपये डाऊन पेमेंट मी ठेवलेलं आहे, मला पुढच्या वर्षी घर घ्यायचं आहे. तर ते पैसे तुम्ही FD मध्ये ठेवले आणि 1 वर्षाने तुम्ही बघितले तर तुम्हाला त्याचे ते 10 लाख मिळून त्याच्यावर काय जे 6% 7% जो बँकचा रेट असेल त्याप्रमाणे फिक्स्ड पैसे मिळतील. पण म्युच्युअल फंडमध्ये तसं नाहीये. तर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही ज्यावेळेस पैसे ठेवता त्यावेळेस तुम्हाला रिटर्न जास्त तुम्ही एक्सपेक्ट केलेली असते, त्यामुळे तुम्हाला त्याला टाइम पण जास्त द्यायचा असतो. कारण कुठलाही म्युच्युअल फंड FD पेक्षा जर जास्त रिटर्न देत असेल किंवा कमी देत असेल, काही पण असेल त्याचं, तर त्याला टाइम होरायझन जास्त आहे. कारण बेसिकली मला जर पर्टिक्युलर डेटसाठी जर पैसे पाहिजे असतील रिटर्न परत, तर किंवा माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मला पैसे पाहिजे आहे 1 वर्षांनी, मी माझ्या मुलाला इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेणार आहे, मग त्या मुलासाठी मला जे काही इंजिनिअरिंगची कॉलेजची फी असेल ती मी भरण्यासाठी पैसे ठेवलेले आहे. ते मला माहीत आहे की याला जून महिन्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, पण मला ते पैसे शेअर मार्केटमध्ये नाही ठेवायचे. सरप्लस अमाऊंट जी आपल्याकडे असेल की ती अमाऊंट मला बघण्याची गरज नाही आहे, मग ती अमाऊंट कंपाऊंडिंग इफेक्टने तुम्हाला जास्त रिटर्न्स देते. दॅट इज द रियालिटी. म्हणजे जर जास्तीची असेल आणि तिच्याकडे बघायचं नाही पुढचे काही वर्ष, तर ती म्युच्युअल फंडमध्ये बिंदास तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. चांगल्या म्युच्युअल फंड्समध्ये डायव्हर्सिफिकेशन. आता म्युच्युअल फंड्स पण 3,000पेक्षा जास्त म्युच्युअल फंड्स आज इंडियामध्ये आहेत. 3,000पेक्षा जास्त म्युच्युअल फंड्समध्ये तुमच्या प्रोफाईलप्रमाणे तुम्हाला म्युच्युअल फंड सिलेक्ट करायचा असतो. म्हणजे तुमचं एज क्रायटेरिया काय आहे, तुमच्या एजमध्ये तुम्ही जर अप टू 35 पर्यंतचं एज असेल तुमचं, तर तुम्हाला एक वेगळा पोर्टफोलिओ बनतो तुमचा. 35 ते 50चा एज ग्रुप असेल तर तुमचा पोर्टफोलिओ वेगळा बनतो. 50 प्लस जर असेल, 60 एजचा कोणी पर्सन असेल, सिनियर सिटीजन असतील, तर त्यांचा एक पोर्टफोलिओ वेगळा बनतो. त्याप्रमाणे मिड कॅप, स्मॉल कॅप, लार्ज कॅप कॅपिटलप्रमाणे जे फंड्स आहेत त्या फंडची कॅटेगरी पण चेंज होते. सो दॅट इज द अनदर पार्ट. पण सिलेक्ट करताना पण तुम्ही एक कुठला तरी XYZ म्युच्युअल फंड कुणाच्या तरी सल्ल्याने डिरेक्ट घेण्याऐवजी कुणाच्या तरी सल्ल्याने घ्या, म्हणजे त्याच्यात तुम्हाला रिटर्नचं एक्सपेक्टेशन जास्त घेता येतील. कसं ओळखायचं की मी कुठे इन्व्हेस्ट करू, FD करू की म्युच्युअल फंडमध्ये टाकू? FD जरी असेल तर आपल्याकडे जे काही एमर्जन्सी पैसे असतात, ठीक आहे, नेक्स्ट 6 मंथसाठी मला जे पैसे लागणार आहे, माझे आता मंथली एक्सपेन्सेस कुणाचे 50,000 असतील, कुणाचे 1 लाख असतील, कुणाचे 20,000 असतील, ज्याचा 25,000 किंवा 1 लाख जो काही मंथली एक्सपेन्सेस असेल, नेक्स्ट 6 मंथपर्यंतचा जो पैसा असेल तो तुमच्याकडे लिक्विड कॅशमध्ये असला पाहिजे. दॅट इज द नॉर्मल थिंग. मग तो लिक्विड कॅशमध्ये तुम्ही FD मध्ये पण ठेवू शकता. पण जो पैसा तुम्हाला 6 वर्षानंतर लागणार आहे, 5 वर्षानंतर लागणार आहे, जे नंतर फ्युचरमध्ये येणारे चॅलेंजेस आहेत की माझ्या मुलीला शिक्षणाला मला बाहेर पाठवायचं आहे, दुसऱ्या देशामध्ये मुलाला शिक्षणासाठी अब्रॉड पाठवायचं आहे, मग त्या केसमध्ये मला त्या ठिकाणी त्याचा जो फ्युचरिस्टिक एक्सपेन्सेस असणार आहे त्यासाठीचे मला लॉंग टर्मचे फंड सिलेक्ट करून ठेवायचे आहे. ते पैसे मग ते त्या रिझनसाठीच असणार आहेत. आणि FD आणि म्युच्युअल फंड असं डायरेक्ट कॉन्ट्राडिक्ट नाही आहे. तुम्ही FD पण करू शकता, तुम्ही म्युच्युअल फंड पण करू शकता, पण तुम्ही लॉंग टर्मचे FDs करून जास्त बेनिफिट्स तुम्हाला त्या केसमध्ये इन्फ्लेशनमुळे तुमचा रिटर्न्स खाल्ला जातो. बेसिकली महागाई काय आहे या पॉईंटला जर आपण थोडं अनकोड करायचा प्रयत्न केला, महागाई इन्फ्लेशन काय आहे की मला आज 50,000 रुपये मंथली खर्च आहे, किंवा मागच्या वर्षी जर मी बाईक घेतली तर त्या बाईकची पर्टिक्युलर प्राईस असते. आज जर मी माझ्या दुसऱ्या भावासाठी किंवा माझ्या रिलेटिव्हसाठी किंवा मित्रासाठी गाडी परचेस करण्यासाठी गेलो तर तो सांगतो सर मागच्या वर्षीचे रेट चेंज झालेले आहेत, यावर्षी आमचे रेट बदललेले आहेत. किंवा इव्हन तुम्हाला माहित आहे की 10 वर्षापूर्वी बाईक 50,000मध्ये 2 व्हीलर बाईक मिळत होती, आज 2 व्हीलर बाईक्सचे प्राईस 1 लाखापर्यंत गेलेले आहेत, त्याच्याही जास्त आहे त्यापेक्षाही. तर हे चेंजेस का आलेले आहेत की 50,000ची बाईक आज 1 लाख क्रॉस का केलेला आहे? बिकॉज ऑफ रॉ मटेरियलच्या प्राईस वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे अल्टिमेट वाढतात. आता महागाई CPI आणि WPI आपण त्याला म्हणतो, कन्झ्युमर प्राईस इंडेक्स आणि होलसेल प्राईस इंडेक्स, हे 2 त्याचे मोजण्याचे मापकं आहेत. पण अजून सोपं करून जर आपण समजून घेतलं की महागाई हा पार्ट काय आहे आणि माझी जर रिटर्न्स असतील, माझे जर
अर्निंग्स असतील, मी जर जे काही पैसे मी काय अर्न करतोय, कमवत आहे, त्याच्यामध्ये जर आज मी 50,000 माझा महिन्याचा खर्च असेल आणि एक 10 वर्षानंतर जर बघितलं तर तो 50,000 मला सफिशियंट नाही होणार. कारण आज पुढच्याच वर्षी 6% त्याच्यात इन्फ्लेशन ॲड होणार आहे. असं 6% पुढच्या 10 वर्षामध्ये 60% महागाई वाढणार आहे. म्हणजे आज जो मला 50,000 सफिशियंट आहे, सॅलरी, माझा जॉबचं वेतन पॅकेज 60,000 पर मंथ जर मी खर्च करत असेल, तर 10 वर्षांनी मला त्याच्यात 30,000 अजून इन्फ्लेशनचे वाढणार आहेत. मला तेच खर्च करण्यासाठी 80,000 पाहिजे. दॅट इज द पार्ट. आणि वर्षाचे किती झाले मग ते 80,000 मंथली असतील तर 9,60,000. मग 9,60,000 जर 10 वर्षानंतर फिक्स्ड पाहिजे असतील आणि आज जर कोणी सिनियर सिटीजन असतील जे 50चे 60चे होणार आहेत आणि ते रिटायर होणार आहेत आणि त्यावेळेस ते काम करू शकणार नाही, मग त्यावेळेस त्यांनी आत्तापासूनच इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे की इन फ्युचर मी 10 वर्षानंतर जर माझा 2 करोडचा जरी कॉर्प्स क्रिएट झाला तर मी 5% फिक्स्ड रिटर्नला जरी ते पैसे टाकले FD मध्ये तरी मला 10 लाख रुपये त्या 2 करोडचे घर बसल्या मिळणार आहेत. म्हणजे पैसा माझ्यासाठी काम करेल इन फ्युचरमध्ये आफ्टर माय रिटायरमेंट. कारण आफ्टर 60 तर आज कुणाला पेन्शन नवीन पिढीला आपल्याला तर मिळत नाही. पूर्वीच्या जनरेशनला पेन्शन गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करत होतं आणि प्रायव्हेट जॉब्समध्ये तर पेन्शन्स नाही. सो पेन्शन्स आता म्युच्युअल फंड्सच्या रूपाने लोक आज बघत आहे आणि मग इन फ्युचरमध्ये तो आपला फायनान्शियल इंडिपेंडंट ज्याला म्हणतो पण आर्थिक स्वातंत्र्य मला मिळवायचं आहे. तर आर्थिक स्वातंत्र्य आपण जो पार्ट आहे तो आपण मिळवू शकतो. पण जर तसं जर नाही केलं तर मग आपल्याला मरेपर्यंत काम करावं लागेल. सो दॅट कारण काय आहे, आजचा जो मध्यमवर्गीय आहे तो उद्या गरीब होणार आहे. आजचा मध्यमवर्गीय उद्या गरीब का होणार आहे? कारण आज जर 50,000 मिडल क्लास फॅमिलीचं इन्कम असेल तर तो उद्या 80,000 10 वर्षांनी ज्यावेळेस त्याचा खर्चाचे रेट सगळे वाढलेले असतील त्यावेळेस त्याला ते पुरणार नाहीये. सो त्याला त्याच्या खर्चांमध्ये तडजोडी कराव्या लागतील, म्हणजे तो इनडायरेक्टली गरीब होणार आहे. सो दॅट इज माय कन्सर्न. तर मग 10 वर्षानंतर तुम्ही जर आज 50,000 मंथली तुम्ही या ठिकाणी आज खर्चच करत असाल तर 10 वर्षांनी तुम्हाला 80,000 इन्फ्लेशनचे ॲड होऊन मिळतील का, अशा ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला आजपासून सुरू करा. सर उदाहरणार्थ आता मीच एक 29-30 वर्षाचा वय आहे माझं, तर वयाच्या या टप्प्यावर कसं ओळखायचं की मी कुठे इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि स्मार्टली इन्व्हेस्टमेंट कुठे होऊ शकते? आता तुमच्या एजमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्ही आत्ता सुरुवात करू शकता. एक गव्हर्नमेंट सांगतोय आपल्याला किंवा वेगवेगळ्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचे हेड सांगतात की तुम्ही ₹500 पासून SIP सुरू करू शकता, ₹1,000 पासून SIP सुरू करू शकता. म्हणजे इव्हन कॉलेजचा जर मुलगा असेल किंवा कॉलेज कंप्लीट झालेला मुलगा असेल, पोस्ट ग्रॅज्युएट झालेला असेल तर तो त्याच्या पॉकेट मनीमधून सुद्धा ₹500 इन्व्हेस्ट करू शकतो. कारण आज आपण डॉमिनोज असेल, पिझ्झाची ऑर्डर आपण देतो मित्रांना पार्टी देण्यासाठी, ₹500-1000 इझिली खर्च करतो. किंवा इंडियन पर्सन अफोर्ड करू शकतो एक मित्राला पार्टी देण्यासाठी, पिझ्झा परचेस करण्यासाठी. सो तो इझिली ₹300 SIP करू शकतो. पण त्याला आत्ता वाटतं की मी का करायची SIP? बिकॉज त्याला त्याचे फ्युचर चॅलेंजेस माहीत नाहीये. त्याचं एज जसं जसं वाढत जाईल तशी त्याची वर्किंग इफिशियन्सी त्याची कमी होणार आहे. तर मग आपण या ठिकाणी आपल्या वयाच्या 25-30 पासून जर लवकर सुरुवात केली तर त्याचे रिटर्न्स इन फ्युचर जास्त मिळणार आहेत. सो दॅट इज अ बेस्ट ऑप्शन. की काही असं बंधन नाहीये की तुम्ही 5,000ने सुरू करा किंवा 10,000ने सुरू करा, 25,000ने सुरू करा. तुम्ही केले तर दॅट इज वेल अँड गुड. पण एखाद्या महिन्यामध्ये तुमचे पैसे नाही गेले म्युच्युअल फंडचे तर तुम्हाला कुणाचा फोन येत नाही. जसं बँकचा EMI जर भरला नाही तर तो बँकचा ऑफिसर फोन करतो, तुमचा EMI थकलेला आहे, तुम्ही EMI भरा. पण म्युच्युअल फंडच्या केसमध्ये तुम्हाला स्वतः कोणी फोन करणार नाही. तुमची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी 2 महिने स्टॉप असेल आणि तुम्हाला जेव्हा पैसे पाहिजे असतील तर त्या ठिकाणी विड्रॉल्सचे जर तुम्ही ऑप्शन्स त्या ठिकाणी घेतलेले असतील तर ते मध्ये तुम्हाला मंथली विड्रॉल्स पण देतात. जसं SIP हा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे तसं SWP त्याच्यात एक ऑप्शन आहे की मला या ठिकाणी माझी पर्टिक्युलर वन अमाऊंट मी टाकलेली आहे 50 लाख 1 करोड रिटायरमेंट नंतर, त्या पैशाला मला मंथली पे ऑफ काढायचे आहे. त्याला आपण म्हणतो सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन्स. तर पर मंथ सॅलरीप्रमाणे तुम्ही त्याचे रिटर्न्सही घेऊ शकता. म्हणजे देर आर सो मेनी अदर ऑप्शन्स ऑल्सो. नवीन कमवायला लागलेल्या मुलांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायला पाहिजे? म्युच्युअल फंडचे अकाउंट्स तुम्ही ओपन करू शकता. आपल्या टीमलाही तुम्ही डिस्कस करू शकता, आमच्या टीमशी कोऑर्डिनेट करू शकता. वी आर अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. आता म्युच्युअल फंड सिलेक्ट करताना म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स रेशिओ जो आहे तो बघणं सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. काही म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स रेशिओ जर 1.5% असेल तर तुमची रिटर्न जर 15% मिळाली तर त्याच्यातली 1.5% जे आहे ती एक्सपेन्सेसमध्ये जाणार आहे. सो एक्सपेन्स रेशिओ कमी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्त बेनिफिट मिळतो कारण तुमच्या टोटल रिटर्न्समध्ये त्याची कटआउट कमी होणार आहे. पण तुम्ही हाही विचार नका करू की मी 15% माझ्या रिटर्न्समध्ये किंवा 12% जो काही रिटर्न असेल XYZ 20% त्या रिटर्न्समध्ये मी 1.5% कशासाठी द्यायचं, मी स्वतः इन्व्हेस्ट करतो.
तो निर्णय चुकीचा आहे. कारण त्या 1.5%मध्ये 1% तुमचा जर फंड 1000 लोकांची टीम तुम्हाला हँडल करत असेल तुमच्या फंड्सला, कारण एक म्युच्युअल फंडमध्ये मोर दॅन 1000 पीपल्स असतात. त्याच्यामध्ये शेकडो रिसर्च अॅनालिस्ट असतात आणि ते रिसर्च अॅनालिस्ट काय करतात, तर 150 रिसर्च अॅनालिस्ट 500 स्टॉक्स फाइंड आउट करतात. त्यातल्या प्रत्येक रिसर्च अॅनालिस्टकडे फक्त 2 नाही तर 3 कंपनीज दिलेल्या असतात. त्या दिवसभरात त्या कंपनीचे काय डिसिजन्स होतात, आज कुठले रिझल्ट्स आले, याचा सर्व स्टडी करण्यासाठी रिसर्च अॅनालिस्ट फुल टाइम वर्क करत असतात, जो की आपण इंडिव्हिज्युअल पर्सन तेवढं काम नाही करू शकत. आणि एक फंड मॅनेजर असेल तर फंड मॅनेजरची सॅलरी ऑलमोस्ट 1.5 ते 2 करोड रुपये मंथली असतात. 7, 8, 10 करोडचे पॅकेजेस असतात त्यांचे, 12 करोड 15 करोड. तर आपण 1 ते 1.5 करोडच्या सॅलरीचा पर्सन आपले पैसे सांभाळण्यासाठी आपण बाहेर तर कुणी हायर करू शकत नाही. पण एक म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपल्याला तो एक एक्सपर्टाईज ज्याला म्हणतो, की त्याला रिस्क आयडेंटिफिकेशन माहीत आहे, ओव्हर प्राइस्ड अंडर प्राइस स्टॉक्स आयडेंटिफिकेशन माहीत आहे, तो प्रॉपरली त्या ठिकाणी करू शकतो. कारण सुरुवात करताना डायरेक्ट जर शेअर मार्केटमध्ये स्वतः ट्रेड केले आणि नॉलेज नसेल आणि त्याच्यात जर काही लॉस झाला, तर आपण सुरुवातीलाच न्यू बॉर्न बेबीज म्हणतो आपण त्यांना, की ते सुरुवातीचे उमलणारे इन्व्हेस्टर असतात, ते मुरझून जाणार आधीच किंवा ते अगोदरच संपून जाणार, ते मार्केटला निगेटिव्ह होऊन बघणार. बट ज्यांनी आज करोडोचे पोर्टफोलिओ बनवलेले आहेत, ते जर सुरुवातीलाच त्यांनी जर इन्व्हेस्ट करायला जर निगेटिव्ह झाले असते तर आज ते झाले नसते. आणि आता बरेच जण म्हणतात की शेअर मार्केट आज जुवा आहे का, सट्टा आहे का, असं बिलकुल नाही आहे. कारण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कोण करत आहे तुम्ही बघा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन्व्हेस्टर आहेत, प्रेसिडेंट ऑफ इंडिया भारताचे राष्ट्रपती जे आहेत त्यांचा पोर्टफोलिओ आहे सर्वात जास्त. पण जर त्या ठिकाणी जर गॅम्बलिंग असते किंवा सट्टा असता तर गव्हर्नमेंटने प्रमोट नसतं केला. सो वी हॅव टू अंडरस्टँड दिस. थोडंसं बेसिक क्वेश्चनकडे येऊ सर आपण, की म्युच्युअल फंड नक्की काम कसं करतं आणि शेअर मार्केटमध्ये जे अप्स अँड डाऊन्स होतात, रोज मार्केट बदलतं, त्याचा या म्युच्युअल फंडवर कसा परिणाम होतो? बेसिकली आपण लास्ट इयर एक न्यूज बघितली असेल की एक काही तासांसाठी फेसबुक आणि व्हॉट्सअप बंद झालेलं होतं. त्यावेळेस मार्क झुकरबर्ग जे आहे त्यांचा मेटाचा जो स्टॉक आहे 7 बिलियनने त्याची प्राइस खाली गेलेली होती. तर मीडियामध्ये न्यूज आलेली होती की मार्क झुकरबर्ग यांनी एका दिवसामध्ये 7 बिलियनचा लॉस केला. पण हे खरं आहे का? मार्क झुकरबर्ग यांनी सर्व कंपनी जर काल विकण्याऐवजी जर आज विकली असती तर त्याला आपण म्हणू शकतो की त्यांनी 7 बिलियनचा लॉस केला. पण या ठिकाणी परत काही दिवसानंतर 2 वीक 3 वीक नंतर, ऑलमोस्ट 3 वीक नंतर त्यांच्या शेअरची प्राइस परत 9 बिलियन्सनी वाढली. परत मीडियामध्ये न्यूज काय आपण बघितली की मार्क झुकरबर्ग यांनी 3 आठवड्यामध्ये 3 वीक्समध्ये 9 बिलियन कमवले. सो तो पार्ट आपल्याला खूप हॅम्पर करतो. ॲज अ न्यू इन्व्हेस्टर आपण जर बघितलं की न्यूजमध्ये एक गोष्ट सांगितली जाते, ते मार्केट कॅपबद्दल बोलत आहेत हे आपल्या लक्षात येत नाहीये. जर आज कुठलीही न्यूज जर आपण बघितली त्याच्यामध्ये सांगितलं जातो की आज 10 लाख करोडचा धोराडा झाला किंवा चुराडा झाला शेअर मार्केटमध्ये. अरे पण मार्केट किती आहे? ट्रिलियन्समध्ये आहे. 4.5 ट्रिलियन इंडियाची टोटल स्टॉक मार्केट आहे. जर त्या ठिकाणी 4.5 ट्रिलियनमध्ये 5% 10% जरी खाली गेला तो मार्केट, तर 20 लाख करोड इकडे तिकडे होणं काही मोठी गोष्ट नाहीये. 5% म्हणजे 20 लाख करोड आहे. सो वी हॅव टू अंडरस्टँड. आता शेअर मार्केटचे जे अप अँड डाऊन्सवर आपण बोलतो की नवीन लोकांनी रिॲक्ट करण्याच्या अगोदर एक्सपर्टची सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि म्युच्युअल फंडचं वर्क जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी म्युच्युअल फंडच्या वर्कमध्ये फंड मॅनेजर्स असतात, एक्सपिरियन्स फंड मॅनेजर्स असतात, त्यांच्या अंडर डिपार्टमेंट्स असतात वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये वेगवेगळे रिसर्च अॅनालिस्ट असतात. सेक्टरल इंडायसिसचं अॅनालिसिस करतात ते. सेक्टरल इंडायसिस म्हणजे आता या ठिकाणी आता आपण डिस्कस केलं की एका रिसर्च अॅनालिस्टकडे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या कंपनीमध्ये काय हालचाली झालेल्या आहेत याचं पूर्ण मॉनिटरिंग करण्याचं काम असतं. तर तो पूर्ण त्या ठिकाणी ती पूर्ण कंपनी मॉनिटर करत असतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या कंपनीने कुठले नवीन टाइप्स केलेले आहेत, नवीन टाइप्समध्ये नवीन करार कुठले केले आहेत, त्यामध्ये त्या कंपनीचं फ्युचर काय असणार आहे, त्या कंपनीचे काही निर्णय चुकलेले आहेत का, मॅनेजमेंटमध्ये काही चेंजेस झाले का, प्रमोटर्सने आपली होल्डिंग कमी केली का, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये ग्रोथ होती पण ह्या क्वार्टरमध्ये जर त्याची ग्रोथ कमी झाली असेल तर ते इमिडिएटली इन्फॉर्म करतात त्यांच्या सिनियर्सला. आणि यामधून त्यांना त्या ठिकाणी जर एखाद्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जर काही चुका होत असतील तर त्या चुका लगेच त्यांना आयडेंटिफाय करता येतात. सो त्याचं मेकॅनिझम जे आहे ते आपल्याला एक एक्सपर्ट लेवलला जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी त्यांचा जास्त बेनिफिट करून घेता येऊ शकतो इन्व्हेस्टमेंटमध्ये. म्युच्युअल फंडबद्दल मार्केटमध्ये काही ज्या मिथ्स आहेत, अशा कुठल्या मिथ्स आहेत की ज्या लोकांमध्ये क्लिअर असल्याच पाहिजेत? म्युच्युअल फंडमध्ये मिथ्स ह्या आहेत की म्युच्युअल फंड म्हणजे रिस्की गेम आहे. ठीक आहे, पण तो किती रिस्क आहे हे आपल्याला माहित नाहीये.
ठीक आहे. म्युच्युअल फंडमध्ये रिस्क फॅक्टर आहे, हा सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. पण तो किती रिस्की आहे, मी इन्व्हेस्टमेंट करताना कुठले म्युच्युअल फंड सिलेक्ट केले पाहिजे त्याच्याबद्दल कन्फ्युजन आहे. त्यानंतर म्युच्युअल फंडचे सेक्टरल फंड्स आहेत ते कुठले आहेत, वेगवेगळ्या मार्केट कॅप आहेत. पहिल्या 100 कंपन्यांना आपण लार्ज कॅप म्हणतो, टॉप निफ्टी 50 आणि त्यानंतरच्या नेक्स्ट निफ्टी 50. तर आज हेच क्लिअर नाहीये की निफ्टी 50मध्ये असलेल्या कंपन्या कोणत्या आहेत, त्याच्या रिटर्नचे एक्सपेक्टेड रिटर्न्सची एक ॲनालिसिस किती असू शकतात, किंवा त्यानंतर मिड कॅप कंपनीज कुठल्या आहेत. 101 पासूनच्या 150 कंपन्या ज्या आहेत, म्हणजे 101 पहिल्या 100 नंतरच्या ज्या 150 कंपन्या आहेत, 101 पासून 250 पर्यंतच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या मिड कॅप कंपनीज सेगमेंटमध्ये येतात. आणि 250 पुढच्या ज्या आहेत, 251 पासून 500 पर्यंतच्या ज्या 250 कंपन्या आहेत त्या कंपन्या स्मॉल कॅपमध्ये येतात. तर मग मी स्मॉल कॅप कंपनीजमध्ये जाऊ का, मिड कॅपमध्ये जाऊ का, लार्ज कॅपमध्ये जाऊ, हा एक कन्फ्युजनचा पार्ट आहे. त्यानंतर मी किती पैसे टाकू, तो एक कन्फ्युजनचा पार्ट आहे. तर हे सर्व कन्फ्युजन समजून घेण्यासाठी त्यांनी प्रॉपरली गायडन्स घेणं गरजेचं आहे. आणि म्युच्युअल फंडचे टाईप कुठले कुठले? म्युच्युअल फंडचे सेक्टरल टाईप्स आहेत. ऑटो सेक्टरचे काही स्टॉक्स जे सर्व ऑटो रिलेटेड असतील, सर्व ऑटो म्हणजे आपल्याला सर्व जे काही ऑटोमोबाईल सेक्टर सर्व आहेत. त्यानंतर IT सेक्टर आहेत. तर हे सेक्टरल फंड झाले. त्यानंतर काही थिमेटिक फंड्स आहेत की टॉप 30 फंड्स आपण त्याला म्हणतो, की त्या ठिकाणी थीम बेस्ड आहेत ते. त्यानंतर निफ्टी 50 जसं आपण म्हणलो की इंडेक्स फंड्स जे आहेत ते त्या ठिकाणी येतात. मिड कॅप स्मॉल कॅप फंड्स आहेत. काही मल्टी ॲसेट अलोकेशन्स आहेत, म्हणजे त्या ठिकाणी तो फंड वेगवेगळ्या कॅपमध्ये टाकू शकतो, मल्टी कॅप फंड्स. तर याचे कमीत कमी असे 15 ते 20 टाईप्स आहेत. आणि ओव्हरऑल ऑलमोस्ट 48 कॅटेगरीज आहेत. मग त्यामध्ये डेप्ट फंड आहेत, बॉन्ड फंड्स आहेत, त्यामध्ये परत 2 प्रकार आहेत, ग्रोथ फंड्स वेगळे, डिव्हिडंड फंड्स वेगळे. की त्या ठिकाणी मला पे ऑफ्स कसे घ्यायचे, डिव्हिडंड घ्यायचा आहे का डिव्हिडंड विड्रॉल्स न घेता फक्त ग्रोथ्सवर ठेवायचे आहेत, तर तेही त्याच्यात परत सब 2 कॅटेगरीज आहेत. जसा पगार वाढतोय सर, समजा या वर्षी मला 20,000 रुपये पगार आहे, त्यातले 2,000 मी इन्व्हेस्ट करतोय, पुढच्या वर्षी 25,000 रुपये पगार झाला, तर ते इन्व्हेस्टमेंटचा रेशो कसा वाढवायचा? बेसिकली काय आहे, तुम्ही तुमच्या 100 रुपयाच्या खर्चामध्ये, 100 रुपयाच्या इन्कममध्ये 50% ते 40% तुमचा बेसिक नीड्स असतात. फूड, शेल्टर अँड क्लॉथ. जो कोणाचा पगार असेल, 1 लाख रुपये मी एक्झाम्पलसाठी ठेवतोय म्हणजे समजायला सोपं जाईल, 40 ते 50 हजारापेक्षा फूड, शेल्टर अँड क्लॉथ नसले पाहिजे. वरचा जो 50% आपला उरलेला पैसा असेल त्याच्यामध्ये 20% फक्त आपण वॉन्ट्सवर खर्च केला पाहिजे. वॉन्ट्स म्हणजे काय, मला आयफोन घ्यायचा आहे, मला एक पर्टिक्युलर सॅमसंग मोबाईल घ्यायचा आहे, मला ब्रँडेड क्लॉथ्स घ्यायचे आहे, ते त्या 20% मध्ये पाहिजे. आणि 30% मिनिमम प्रत्येकाने इन्व्हेस्ट केले पाहिजे. ओके. 30% मध्ये 20% का मी वॉन्ट्सवर सांगतोय, वॉन्ट्स म्हणजे आपल्याला असणाऱ्या लक्झरीज. कारण मी 50 वर्षाचा झालो, आपण बरेच जण बोलताना आज बोलतात की मी आज 60 इयर्सचा झालो पण मी माझे पैसे खर्चच केले नाही. तर त्यांना एक फ्रस्ट्रेशन आलेलं असतो की मी आज वयाच्या 60 वर्षाचा झालेलो आहे, पण मी खूप पैसे कमावले आणि मी खूप सेव्हिंग केल्या, पण मी खर्चच केले नाही. तर तसंही नसलं पाहिजे. तुमच्याकडे जर 100 रुपये असतील तर त्यातले 50 रुपये तुम्ही बेसिक खर्चांवर खर्च करा, 20 रुपये जे असतील ते तुम्ही तुमच्या लक्झरी गुड्सवर वगैरे खर्च करा आणि 30 रुपये सेव्ह करा. आणि 30 रुपये सेव्ह करताना पण 3 रुपये 10 वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये इन्व्हेस्ट करा, म्हणजे तुमचा परत तो ॲसेट अलोकेशन प्रॉपर होईल. एखादी सुरू केलेली SIP आहे, त्याच्यामधनं मधनं पैसे काढणं, विड्रॉल करणं, ते योग्य आहे की अयोग्य? बेसिकली पैसे काढण्यासाठी रिझन्स काय आहेत? जर माझे रिझन्स हॉस्पिटलायझेशनचं कोणाचं रिझन असेल तर मी सांगेल की दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. पण जर मला SIP म्युच्युअल फंड विड्रॉ करून जर मला गाडी परचेस करायची असेल, ठीक आहे, एक 50 लाखाची 25 लाखाची माझी म्युच्युअल कॉर्प झालेली आहे आणि ती मला दिसते की आता पुढे ती ग्रो होणार आहे, पण मी त्या अगोदरच मला ते की मला आता एक 4 व्हीलर घ्यायची आहे, एक SUV घ्यायची आहे, किंवा मला एक छोटी कार घ्यायची आहे 10 लाखाची 20 लाखाची, तर तो डिसिजन चुकीचा आहे. दॅट इज नॉट ओके. पण ते पैसे जर तुम्हाला मुलाच्या एज्युकेशनसाठी पाहिजे असतील तर तुम्ही ते विड्रॉल करू शकता, पण ते पण किती अंशतः विड्रॉल करा, पूर्ण विड्रॉल नका करू, म्हणजे तुमची पूर्ण जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कंटिन्युएशनमध्ये राहणार आहे. अचानक जर काढून घेतले पैसे तर मग इतके वर्ष जो वेट केलेला असतो तो पाण्यात जातो कुठेतरी असं. डेफिनेटली. आता जर तुम्ही बघितलं तर पहिले 5 ते 10 वर्ष हे म्युच्युअल फंडच्या रिटर्न्सचे नसतातच. जसं आजोबांनी एखादं झाड लावलं तर त्याचे फळं मुलं नाही घेत, त्याचे नातू घेतात. आपण बघतो विप्रो कंपनी जी होती 1980 मध्ये, विप्रोचे जर कोणी 100 शेअर्स घेतले असतील 100 रुपये फेस व्हॅल्यूचे, तर आज किती पैसे झाले असतील त्याचे ॲव्हरेज? 1-2 करोड.
ऑलमोस्ट मोर दॅन 500 करोड झाले त्याचे. बापरे. सो आता विप्रो 100 रुपयाचे 100 शेअर्स जर घेतले असतील तर त्या शेअर्समध्ये जर कोणी 1980 मध्ये इन्व्हेस्ट करून आजपर्यंत थांबला तर 500 करोड झाले. 40 वर्षाचा वेट आहे. 40 वर्षाचा वेट आहे. तर तसंच आहे की तुम्ही एक पर्टिक्युलर आयडियली एक फॅक्ट्स माइंडमध्ये ठेवलेली असते की मला एक 200 करोड, मला 50 करोड, 10 करोड, 5 करोड, मिनिमम 2 करोड, 1 करोड पाहिजे. मिडल क्लास फॅमिली टार्गेट 1 करोड पासून करतो की मला करोडपतीच्या क्लबमध्ये जायचं तर मला 1 करोड पहिली मिळाली पाहिजे. तर मग मला तेवढा वेळ पण दिला पाहिजे. पण मग माझ्या स्वप्नांसाठी मग मी तेवढी कमिटमेंट ब्रेक न करणं, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण म्युच्युअल फंडमध्ये आपण जे डेली पैसे थोडे थोडे टाकणार आहोत ते इन फ्युचरच्या ग्रोथसाठी टाकणार आहोत. आता याबद्दल एक कमिटमेंटचं मी एक उदाहरण देऊ इच्छितो की माझे जे एक स्टुडंट आहेत त्यांनी सांगितलं, त्यांच्या मुलाला घेऊन आले होते ते ऑफिसला. त्यांनी सांगितलं माझ्यासमोर की मी आता हे लॉंग लाईफसाठी इन्व्हेस्ट करत आहे. काही त्यांनी लमसम अमाऊंटवर इन्व्हेस्ट केलेले होते पैसे आणि काही त्यांनी म्युच्युअल फंडवर इन्व्हेस्ट केलेले होते. तर त्यांनी सांगितलं मी आज इन्शुरन्स जरी घेतलेला आहे तो एक लिमिटेड आहे, एक 10 लाखाचा माझा इन्शुरन्स आहे. पण जर उद्या माझा काही ॲक्सिडेंटल काही अपघात झाला, मला इमर्जन्सी डॉक्टरने सांगितलं तुला 50,000 रुपये इमिजिएट लागत आहेत आणि इन्शुरन्स तुझा 10 लाखाचा आहे, तर त्या क्षणापर्यंत तू माझे म्युच्युअल फंड्स विड्रॉ करायचे नाही. माझे जर 2 कोटी झाले असतील, 1 करोड झाले असतील, 50 लाख झाले असतील, तर माझे छोटे मोठे जर आजार असतील तर ते माझे 5 लाख 10 लाख पर्यंतचे इन्शुरन्स कंपनी देईल. पण त्याच्यापेक्षा जर मोठा काही आजार झाला तर मला न विचारतो ते फंड्स विड्रॉ कर, तुझ्या आईच्या पण अथॉरिटीजमध्ये आहे. सो एवढी कमिटमेंट जर प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलाला जर दिली की तू मी इन्व्हेस्टमेंट आज करतोय, जसं आपण सांगतो शेती घेताना मुलांना सांगतो की अरे हे मी तुझ्यासाठी घेत नाही, मी तुझ्या मुलांसाठी घेत आहे. आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतो मराठी माणूस शेतीबद्दल अभिमान आहे. तसंच कुठली इन्व्हेस्टमेंट करताना आपण हा विचार का करत नाही की ही इन्व्हेस्टमेंट मी माझ्यासाठी तर करतोय, माझ्या मुलासाठी करतोय आणि मी त्याच्या पुढच्या जनरेशनसाठी करतोय. सो तो त्या ठिकाणी आपण, कारण आपण तर लिटरेट होऊ, आपण फायनान्शियली लिटरेट आहोत, पण आपल्या मुलांनाही केलं पाहिजे. आपण त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही फ्युचरमध्ये फक्त जॉब करू नका, पैसे जर तुम्ही जॉब करून कमवले तर त्याचे मल्टिप्लिकेशन्स कसे करायचे हे पण समजून घ्या. मग त्या ठिकाणी फक्त शेअर मार्केटमध्ये ट्रेड न करता, ट्रेड करायचं जरी असेल तर पूर्ण नॉलेज घेऊन करा आणि नॉलेज नसेल तर ट्रेड करूच नका. आणि ट्रेडिंग जर करायचं असेल तर एक्सपर्ट व्यक्तीबरोबर बसून करा, त्याचा पॅनल बघा काही दिवस. स्वतः पैसे घेऊन येऊ नका लगेच, पेपर ट्रेड करा, रिअल ट्रेड नका करू. आणि जर ट्रेडिंगच्या अदर तुम्हाला ऑप्शन्स शोधायचे असतील तर मग इन्व्हेस्टमेंटचे पार्ट आहेत की XYZ कंपनी आहे, XYZ कंपनीमध्ये मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये मला त्या कंपनीचा स्टडी करता येतो का, ती कंपनी ॲज अ बिझनेस मी बघतोय का, मला तो बिझनेस विकत घ्यायचा आहे का, किंवा XYZ कुठल्याही कंपनीचा विचार केला तर त्या XYZ कुठल्याही कंपनीचा मी जर विचार केला आणि त्या कंपनीमध्ये मला पैसे टाकायचे असतील तर त्या मॅनेजमेंटमध्ये मी पार्टिसिपेट करतोय, असं आपल्याला त्या ठिकाणी त्याला सांगितलं पाहिजे. म्युच्युअल फंडच्या नावाखाली सर फसवणूक होऊ शकते. डेफिनेटली आपण जर कोणी म्युच्युअल फंडच्या नावाखाली तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की तो स्वतःच्या अकाउंटला पैसे पाठवा सांगतोय तर ती चूक करू नका. त्यानंतर तो जर तुम्हाला म्युच्युअल फंडच्या नावाखाली पैसे घेऊन किंवा तुमचा चेक वगैरे घेऊन ठेवत असेल तर ते चेक करा, तो AMCच्या याने घेतोय तो चेक का तो स्वतःच्या नावाने घेतोय हे बारकाईने समजून घ्या. त्यानंतर विड्रॉलसाठी तुम्ही तुमच्या अकाउंट डिटेल्स बरोबर दिलेले आहेत का, तुम्ही तुमचे प्रॉपर नॉमिनीज वगैरे सिलेक्ट केलेले आहेत का. तर नॉमिनीज जर आपण दिलेले नसतील आणि जर इमर्जन्सी त्या पर्सनची जर फ्युचरमध्ये डेथ झाली तर त्या ठिकाणी ते पैसे कुणाला मिळणार आहे यासाठी परत क्वेश्चन मार्क क्रिएट होतो. घरामध्ये जर 2-3 मुलं मुली असतील त्या पर्सनच्या मागे तर मग तो परत वाद निर्माण होऊ नये पुढे करोडोमध्ये पोर्टफोलिओ झाल्यानंतर. तर त्यासाठी सुरुवातीलाच तुम्ही तुमचे नॉमिनीज किती % असणार आहेत ते व्यवस्थित द्या. जो पर्सन तुमच्याकडे ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी सजेस्ट करतोय तो त्याच्या अकाउंटला पैसा पाठवण्याची तुम्हाला गरज नाही आहे, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अकाउंटला पैसे पाठवायचे आहेत. सो तुम्ही त्या गोष्टी बारकाईने बघून घ्या, तिथे फसवणूक नाही झाली पाहिजे तुमची. म्युच्युअल फंडच्या नावाखाली लोक कशी फसतात याचे काही उदाहरण असतील तर सांगा ना आम्हाला. म्युच्युअल फंडच्या नावाखाली कशी फसतात याला आपण असं म्हणू शकतो की जर कोणी तुम्हाला गॅरंटेड जर रिटर्न्सची जर हमी देत असेल तर तो चुकीचा पॉईंट आहे, तो तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतोय. म्युच्युअल फंड काही 40% रिटर्न देतात, काही 50% देतात, काही 25% देतात, काही 5% देतात. दॅट इज नॉट अ डिसाइडेड. तर कुणी जर तुम्हाला 100% हमी देत असेल की या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडमध्ये एवढे रिटर्न्स मिळतील तर 100% तो तुम्हाला फसवतोय. तर तो तुम्हाला मागच्या 3 वर्षाचा डायग्राम दाखवू शकतो, एवढे रिटर्न्स दिलेले आहे, हिस्टॉरिकल डायग्राम दाखवू शकतो, पण तेही तुम्ही 100% मानू नका. कारण पुढच्या वर्षी जर समजा अचानक काही वॉर सिच्युएशन क्रिएट झाली
जसं इंडियाने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केली होती त्यावेळेस मार्केट करेक्ट झालेला होता. रशियाने युक्रेनवर अटॅक केला होता, ते अजून वॉर सुरू आहे. इस्रायल हमासचा अजून इश्यू सुरू आहे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये याचा इनडायरेक्टली न्यूजचा इफेक्ट कुठेतरी स्टॉक मार्केटवर येणारच आहे. तर त्यामुळे जर तुम्हाला कोणी हमी देत असेल की एवढी रिटर्न्स तुला गॅरंटी आहे, तर ते डेफिनेटली तिथे तो फसवतोय, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ॲडमध्ये आम्ही ऐकतो म्युच्युअल फंडचे की म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. मग सिक्युरिटी काय म्युच्युअल फंडची? सब्जेक्ट टू मार्केट रिस्क हा जो टॅगलाईन आहे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. तो आपण सर्वांनी वाचला पाहिजे. इव्हन त्याच्यामध्ये अजून 2 लाईन्स असतात, रीड स्कीम रिलेटेड ऑर द डॉक्युमेंट्स. म्हणजे तुम्ही ज्या साईन करणारे डॉक्युमेंट्स आहेत मोस्ट ऑफ द आपण वाचत नाही. 10-15 पेजचा 20 पेजचा तो ड्राफ्ट असतो, तो तुम्ही प्रॉपर वाचला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही साईन करताना सर्व ऑथोरायझेशन्स बघितले पाहिजे. सब्जेक्ट टू मार्केट रिस्कचा अर्थ काय आहे? जर समजा 2008 मध्ये US मध्ये लेमन ब्रदर कॉलॅप्स आलेला होता, लेमन ब्रदर क्रायसिस आलेलं होतं, लेमन ब्रदर बँक बुडाली होती US मध्ये. तर 2008 साली अमेरिकेमध्ये एक डेप रिसेशन क्रिएट झालेलं होतं. त्यामुळे अमेरिकेच्या ज्या इन्व्हेस्टमेंट वर्ल्डमध्ये होत्या त्या त्यांनी सगळ्या काढून घेतल्या होत्या आणि त्यामुळे वर्ल्डमधले सर्व बाजारपेठा पडल्या होत्या. तर हा झाला सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. म्हणजे काय की तुम्हाला जर त्यावेळेस पैसे पाहिजे असतील तर तुम्ही सब्जेक्ट समजून घेतला पाहिजे की या ठिकाणी मार्केट रिस्क आहे, याला हा फंड्स मी ठेवत आहे, याच्यावर मार्केटच्या प्राइसचा फ्लक्च्युएशनचा इफेक्ट आहे. सो सब्जेक्ट टू मार्केट रिस्कचा मिनिंग तोच आहे की तुम्ही जर कुठली इन्व्हेस्टमेंट करत असेल तर तुम्हाला त्याच्या रिस्क समजून घेणं गरजेचं आहे. ब्लाइंडली इन्व्हेस्ट करू नका. सर, म्युच्युअल फंडमधून चांगली वेल्थ क्रिएट केली असं एक सामान्य घरातनं येणाऱ्या व्यक्तीचं उदाहरण असेल तुमच्या समोर तर सांगा ना. मोर दॅन मल्टी करोर्समध्ये खूप एक्झाम्पल्स आहेत की ज्याने कोणीतरी एक शाळेमध्ये शिपाईचा जॉब केलेला आहे त्या पर्सनने, आणि शाळेचा शिपाई असून त्याने त्याच्या छोट्याशा पिऊन सॅलरीमधून त्याने त्याची इन्व्हेस्टमेंट सुरू केली. 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, आणि ज्यावेळेस तो आज 20 वर्षानंतर बघतोय तर तो CR मध्ये पोहोचलेला आहे. ओ माय गॉड. सो दॅट इज द रियालिटी. पण त्याची आता आपण स्टोरी या ठिकाणी ॲज हे समजून घेऊ शकतो, पण त्याचं नाव आपण घेऊ शकत नाही. दॅट इज इम्पॉर्टंट. या क्षेत्रात तुमचं एवढं अफाट नॉलेज आहे सर, तुमचं इन्स्पिरेशन कोण आहे? माझं इन्स्पिरेशन सर वॉरन बफेट आहेत, राकेश झुंझुनवाला आहेत, श्री रतन टाटा जे आहेत, आणि त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी त्यांच्या लाईफ स्पॅनमध्ये जे करून दाखवलेलं आहे सो ते आपण अलौकिक आहे. या सगळ्यांकडून घेतलेल्या 5 गोष्टी सांगा ना सर, की ज्या तुमच्या ग्रोथसाठी खूप फायदेशीर ठरल्या तुम्हाला. बेसिकली वॉरन बफेट सर जे आहेत हे सर्वांना माहीत आहेत, मला सांगण्याची गरज नाही, गुगल केलं तर तुमच्या लक्षात येईल. वॉरन बफेट यांनी सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट केली होती वयाच्या 14व्या वर्षापासून. तर आज कुणी 25 वर्षाचा असेल, कुणी 30 वर्षाचा असेल, त्यांनी डिमॉरलाइज होण्याची गरज नाही, कारण आजचा दिवस हा माझा वयाच्या 14व्या वर्षाचा दिवस आहे असं समजून सुरुवात करणं गरजेचं आहे. राकेश झुंझुनवाला जे होते त्यांनी मिडल क्लास फॅमिलीमधून आलेले आहेत, तर त्यांच्याकडून एक प्रेरणा घेता येईल की प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीमध्ये पोटेन्शियल आहे, आणि मी माझ्या घरातला राकेश झुंझुनवाला होणार आहे, मी माझ्या घरचा वॉरन बफेट मी आहे, किंवा मी सर रतन टाटा जे आहेत त्यांनी सोसायटीसाठी जे केलेलं आहे दॅट इज कमेंडेबल. तर तसं माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील त्या माझ्या चुका परत दुसऱ्यांकडून होऊ नये यासाठी मी माझा नॉलेज कन्वे करण्याचा प्रयत्न करत असतो, की त्यामुळे पब्लिककडून त्या चुका होऊ नये. आणि तो एक आपल्याकडून एक मेसेज पब्लिकला मिळावा की तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर विदाऊट नॉलेज ट्रेड करू नका, सर्वात जास्त रिस्की आहे. तुम्हाला जर शेअर मार्केटकडे एक फॅन्सी वाटत असेल तर त्याची रियालिटी आधी तुम्ही समजून घ्या. ट्रेडिंग करताना, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना बारकावे समजून घ्या. तुमची इन्स्टिट्यूट या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांना कशी मदत करते हे पण मला थोडं सांगा ना. आपली इन्स्टिट्यूट स्टॉक मार्केट बेसिक टू ॲडव्हान्स कोर्सेस प्रोव्हाइड करते. त्याच्यामध्ये अगदी डीमॅट अकाउंट कधीही आयुष्यामध्ये ओपन न केलेला पर्सनही शिकायला सुरू करू शकतो. म्हणजे आज मला डीमॅट अकाउंट काय आहे हे माहीत नाही, तर अगदी डीमॅट अकाउंट ओपन करण्यापासून हेल्प केली जाते. त्यानंतर ॲसेट क्रिएशनसाठी तुम्हाला पोर्टफोलिओ ॲनालिसिस आहेत, त्यामध्ये कंपनीचे बॅलन्स शीट रीड कशा करायच्या, P&L कसे समजून घ्यायचे, रेशिओचे ॲनालिसिस आहेत की प्रॉफिटॅबिलिटी रेशिओ कसा समजून घ्यायचा, एक पर्टिक्युलर कंपनीची पर्टिक्युलर इक्विटी आहे, त्या इक्विटीमध्ये किती रिटर्न्स मिळत आहे, किती कॅश जनरेट होत आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. की लॉंग टर्मसाठी कुठल्या कंपनीज प्रॉफिटमध्ये आहे, त्यांचे रिझल्ट्स कसे आहेत, नेट प्रॉफिट वाढत आहेत का, एबिटा काय, एबिटा रेशिओ काय आहे, हे सर्व बारकाईने समजून घेतल्यानंतर आपल्याला त्या कंपनीचा सर्व ॲनालिसिस समजायला सुरू होतं. म्हणजे हे सगळं आपल्या कोर्समध्ये कव्हर होतं, सर्व कोर्समध्ये समजतो. हा फंडामेंटल ॲनालिसिस, आणि आधी जो आपण डिस्कस केला तो टेक्निकल ॲनालिसिस, ज्याच्यामधून आपल्याला स्विंग ट्रेड कसे घ्यायचे, पोझिशनल ट्रेड कसे घ्यायचे, मला इंट्राडे ट्रेडिंग करायचं आहे तर मी कसं केलं पाहिजे, मी मल्टी टाइम फ्रेम ॲनालिसिस कसा केला पाहिजे. आपण बघतो एक ट्रेडर असेल त्याच्यासमोर 4 ते 5 डेस्कटॉप असतात, बरोबर, तर तो प्रत्येक डेस्कटॉपवर काय रीड करतोय
इकडे काहीतरी वेगळा टाइम फ्रेम आहे, इकडे वेगळा टाइम फ्रेम असतो, इकडे कुठेतरी लीडिंग इंडिकेटर्स असतात, लॅगिंग इंडिकेटर्स असतात, स्ट्रेंथ इंडिकेटर असतात, व्होलेटिलिटी इंडिकेटर्स असतात. ते काय चेक करत आहेत? व्हॉल्यूम चेक करत आहेत का काय चेक करत आहेत? तिथे ब्रेकआउट्स चेक करत आहेत, सपोर्ट रेजिस्टन्स चेक करत आहेत, स्टॉप लॉस चेक करत आहेत. हे सर्व माहीत असलं पाहिजे. तो प्रॉपर एक स्टडी आहे. तो प्रॉपर स्टडी केल्यानंतर आपल्याला त्यातला एक्सपर्टाईज मिळून जातो. म्हणजे हे एव्हरीथिंग अंडर वन रूफ तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये. 100%. क्या बात आहे सर. दॅट्स इट फॉर द डे. खूप फायनान्शियल लिटरेट झालो आहे मी आता. मंडळी, आपण अर्थार्जन करत असतो, शिक्षण घेत असतो, पैसे कमवतो, पण ते पैसे कसे इन्व्हेस्ट करावे ना याचं नॉलेज बरेचदा आपल्याला नसतं. आज सरांशी गप्पा मारून खूप काही नॉलेज तुम्हालाही मिळालं असेल. सर, थँक्यू सो मच. तुम्ही वैचारिक किडावर आलात आणि खूप थॉटफुल इन्फॉर्मेशन आमच्याशी शेअर केलीत. तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली? तुम्ही कुठे कुठे इन्व्हेस्ट करता हे पण आम्हाला सांगा. हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा एपिसोड आपल्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा. वैचारिक किडाला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच थॉटफुल इन्फॉर्मेशनसोबत पुढच्या भागात वैचारिक किडावर. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. टाटा, बाय बाय.